आम्ही गेलो होतो ट्रिपला आणि तिथे अनएक्सपेक्टेड गोष्ट घडली. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. झालं असं की लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे पाडव्याला आम्ही सासरी गेलो आणि आम्ही ठरवलं की कुठेतरी ट्रिपला जाऊ. आधी ठरलेलं तुळजापूर, अक्कलकोट अशा ठिकाणी जायचं, बट खूप जास्त गर्दी असेल दिवाळीमध्ये, त्यामुळे आम्ही स्किप केला तो प्लॅन. म्हटलं कधीतरी नंतर जाऊयात, म्हणून आम्ही पुण्यातलेच देवदेव करायचं ठरवलं. म्हणून आम्ही निघालो सकाळी सकाळी, म्हणजे भाऊबीजेच्या दिवशी सकाळी निघालो आणि सगळ्यात पहिले आम्ही कात्रजचा बोगदा क्रॉस केल्यानंतर त्रिमूर्ती मंदिर आहे. खूप छान असं मंदिर आहे. तिथे सगळेच देव आहेत, महावीर जैन वगैरे आहेत देव, त्याच्यानंतर साईबाबा, तुळजाभवानी देवी, त्याच्यानंतर कृष्णा, म्हणजे सगळेच, तिरुपती बालाजी, असे सगळे देव त्या मंदिरात आहे. इतकं सुंदर असं मंदिर आहे. ते नवीनच कन्स्ट्रक्ट झालेलं आहे. तिथेच रात्रीचं जास्त भारी वाटलं असतं, कारण तिथे सगळे लाईट्स वगैरे त्यांनी लावले होते, दिवे लावलेले होते. पण आम्ही दिवसाच गेलो होतो, त्यामुळे गर्दी पण नव्हती जास्त आणि आम्ही खूप छान असं आमचं दर्शन झालं. तिथे खूप निवांत असं आम्ही बराच वेळ तिथे होतो, जवळजवळ 1-1.5 तास आम्ही तिथे होतो. तिथून निघायची इच्छाच होत नव्हती, इतकं छान वाटत होतं. तिथे जेवणाची सोय वगैरे सगळंच अवेलेबल आहे, पण आम्ही लवकर गेलो होतो म्हणून ते काही तसं जेवण वगैरे केलं नाही. त्यानंतर आम्ही फोटोशूट केलं, फॅमिली फोटोज काढले. तोशू आणि मुद्राणी पण छान असा तिथे एन्जॉय केला. गार्डन पण आहे तिथे, छान असा एन्जॉय केला त्यांनी. हायवेलाच ते मंदिर आहे. सो ते सगळं करून आम्ही पुढे निघालो नारायणपूरला जायला. नारायणानंतर अचानक पार्किंगला गाडी लावताना आमची गाडी एका पोलला धडकली आणि ती जागीच तिथे बंद पडली. गाडी ऑटोमॅटिक असल्यामुळे काही एवढं समजत नव्हतं. शेवटी आम्ही मेकॅनिकला बोलवलं. मेकॅनिकला यायलाच तिथे खूप वेळ लागला. फायनली तो आला. त्यानंतर गाडी त्यांनी टो केली आणि आम्हाला कॅब करून दिली आणि आम्ही आमच्या घरी तसंच निघालो. त्या सगळ्या नादात आमचं प्रति बालाजी मात्र राहिलं, पण ते आता नेक्स्ट टाइम करू. सो अशी आमची ट्रिप होती, असे कॉम्प्लिकेशन्स आले. सो असा होता माझा दिवस गाईज. सो आजसाठी बाय, आणि मला सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका. अशा न्यू स्टोरीजसाठी परत एकदा येईन.